नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण प्रीवियस सेक्शनमध्ये लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर्स, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स वरचे एक्झाम्पल्स पाहिले पहा। ओके, त्यातलाच पुढचा पार्ट मी पुढे कंटिन्यू करणार आहे। त्याच्यामध्ये आपण दोन बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलीजवर आधारित आपण काय स्टडी केलेले आहे। इथं आपण एक्झाम्पल स्टडी केलेले आहेत। पहिला रिझल्ट मी फॉलो केलेला आहे। इथं लेंथ ऑफ द आर्क कॅपिटल एस इज इक्वल टू रेफर काय केलं आपण आर इंटू थीटा रॅडियन, आर इंटू थीटा रॅडियन। ओके, सिमिलरली अजून एक मी फॉर्मॅट रेफर केलं होतं पहा, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर का होता पहा रिझल्ट 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थीटा रॅडियन, 1/2 इंटू आर स्क्वेअर इंटू थीटा रॅडियन। समजलं का पहा। ओके, तर ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचा पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, बरोबर आहे का पहा। ओके, आपण व्हेरियस टाइप्स आपण त्याच्यामध्ये यूज केले। पहिला टाइप आपण यूज केला पहा, जर तुम्हाला रेडियस आणि अँगल जर दिलेला असेल तर लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग मी इझिली कॅल्क्युलेट केला पहा। ओके, सेकंड फॉर्मॅटमध्ये सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला रेडियस इन टर्म्स ऑफ कशामध्ये दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो, इथं डायमीटर फॉर्म मध्ये दिलेली होती पहा। ओके, अँड अँगल ॲट सेंटर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं होतं, बरोबर आहे का पहा। ओके, सेम पार्ट मध्ये आपल्याला अजून एक पार्ट स्टडी करायचा आहे, म्हणजेच कुठला येणार आहे अजून एक रिझल्ट मला स्टडी करायचा आहे। जसं त्रिकोणाची परिमिती म्हणतो पहा आपण, त्रिकोणाची परिमिती काय असणार आहे, ऑल दी साइड्सची ऍडिशन अप्लाय होईल, ऍडिशन ऑफ ऑल दी साइड्स, त्याला काय म्हणतो आपण पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल, पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल इज किती आपल्याला 3 टाइम्स द साइड ऑफ द गिवन ट्रायंगल आपल्याला पहा। सिमिलरली जर मला एखाद्या सेक्टरचा पेरिमीटर जर दिलेला असेल, सेक्टरचा काय दिलेला असेल तर पेरिमीटर जर प्रोव्हाइड केलेला असेल तरी पेरिमीटर वरून मला रिकॅल्क्युलेट करता येईल। इथं काय ना रिकॅल्क्युलेशन्स मध्ये लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मी इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा आपण। ओके, तर आता क्वेश्चन काय दिलेला असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल, क्वेश्चन काय दिलेला आहे पहा आपल्याला इथं, द पेरिमीटर्स, क्वेश्चन दिलेला आहे द पेरिमीटर्स ऑफ ए सेक्टर्स ऑफ ए सर्कल, क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित ऑफ ए सर्कल दिसतं का सगळ्यांना व्यवस्थित, ऑफ ए सर्कल। ओके, ऑफ एरिया प्रोव्हाइड केलेला आपल्याला, एरिया प्रोव्हाइड केलेला आहे 25 पाय स्क्वेअर युनिट। ओके, इज काय दिलेलं आपल्याला, इज 20 सेंटीमीटर पहा, 20 सेंटीमीटर कळलं का पहा। ओके, स्क्वेअर युनिट किंवा 20 युनिट, आता वरती युनिट वापरलेला असेल, इथे सुद्धा मला युनिटच वापरलं पहा। ओके, स्क्वेअर युनिट इज 20 युनिट्स दिलेले आहे पहा। ओके, देन फाइंड लेंथ ऑफ द आर्क कळलं का पहा, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द सेक्टर्स, एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर्स। मला कॅल्क्युलेट काय करायचं इथं, पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, लेंथ ऑफ द आर्क अँड एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर्स कळलं का पहा। ओके, क्वेश्चनचा अर्थ कळला का पहा, आपल्याला काय काय दिलेलं इथं, if the perimeter of the sector of a circle of area 25 pi square unit दिलेला आहे, is 20 unit। क्वेश्चनचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। इथं तुम्हाला एरिया, हा जो एरिया दिलेला आहे हा टोटल एरिया ऑफ द सर्कल दिलेला आहे पहा, काय दिलेला आपल्याला, टोटल एरिया ऑफ द सर्कल। ओके, इज 20 युनिट्स दिलेला आहे, इज 20 युनिट्स। ह्याचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, इथं जो पेरिमीटर ऑफ द सेक्टर द पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल जो दिलेला आहे
तो किती दिलेला आपल्याला 20 युनिट्स आणि 25 पाय स्क्वेअर युनिट म्हणजे काय दिलेलं आहे टोटल एरिया ऑफ द गिवन सर्कल. टोटल एरिया ऑफ द गिवन सर्कल दिलेला आहे पहा. ओके, म्हणजे आता गिवन डेटा काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. ओके, छोटीशी मी रफ डायग्राम काढणार आहे. कडेला मी छोटीशी काय करणार इथं समजण्यासाठी जो गिवन डेटा दिलेला आहे त्याच्यावर आधारित मी काय केलेलं इथं डायग्राम काढणार आहे पहा. दिसतं का सगळ्यांना सर्कल. ओके, पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल. ओके, पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल. ओके, हा एक काय दिलेला तुम्हाला सेक्टर दिलेला आहे पहा. ओके, हा एक काय दिलेला तुम्हाला इथं सेक्टर दिलेला आहे. मी सेंटर ॲट ओरिजिन रेफर करतोय. कॅपिटल ए ॲज वेल एज कॅपिटल बी बी द एनी 2 पॉइंट्स लाईज ऑन द गिवन सर्कल आपल्याला होईल पहा. ओके, तर आपल्याला लेंथ ॲज वेल ॲज लेंथ ए बी कलरने मेन्शन केलेलं आहे पण सॉरी लेंथ ए बी. ओके, लेंथ ऑफ द आर्क ए बी म्हणजे काय कॅपिटल एस मला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, अँगल ॲट सेंटर जर मला मिळाला, अँगल ॲट सेंटर थिटा रॅडियन फॉर्ममध्ये जर मला मिळाला तर मला विचारलेलं आहे एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर विचारलेलं आहे पहा. म्हणजे टोटल हा एरिया जो दिसतो आपल्याला हा टोटल एरिया मला आता इथं कॅल्क्युलेट करायचं आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, म्हणजे मला आता दोन्ही पार्ट्स अननोन आहेत. कुठले कुठले दोन पार्ट्स अननोन आहेत. अँगल ॲट सेंटर ॲट द गिवन सर्कल, अँगल ॲट सेंटर ॲट द गिवन सर्कल अननोन आहे. म्हणजे थिटा रॅडियन म्हणजे थिटा कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, अजून काय अननोन असणार इथं रेडियस ऑफ द गिवन सर्कल. रेडियस ऑफ द गिवन सर्कल हे दोन्ही पार्ट्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये अननोन पार्ट्स दिलेले आहे पहा. ओके, आणि अजून काय गिवन डेटा काय काय दिलेलं पहा आपल्याला. आता इथं लक्ष द्या व्यवस्थित. गिवन डेटा काय दिलेला आपल्याला पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल. पेरिमीटरचा अर्थ काय आपला व्हील ह्या तिघांची ॲडिशन आपल्याला पहा. ह्या तिघांची ॲडिशन. पेरिमीटर ऑफ द गिवन सर्कल काय दिलेलं आहे इथं पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर सॉरी पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर. ओके, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर. पेरिमीटर ऑफ द सेक्टर प्रोव्हाइड केलेलं आहे पहा आपल्याला. ओके, पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर. सेक्टरचा अर्थ काय आपला पेरिमीटरचा अर्थ काय आपला व्हील ऑल द साईडची ॲडिशन म्हणजेच काय असणार रिझल्ट एस प्लस 2 टाइम्स आर. आर प्लस आर व्हॅल्यू 2 टाइम्स आर आणि पुढचा एस आपल्याला पहा. ओके, अँड अजून काय दिलेलं आपल्याला एरिया ऑफ द सर्कल इज गिवन की दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट हा काय दिलेला आपल्याला एरिया दिलेला पहा. टोटल एरिया ऑफ द सर्कल प्रोव्हाइड केलेला आहे पहा. ओके, डायग्राममध्ये सगळा पार्ट मेन्शन केलेला आहे. ओके, 1 बाय 1 मी एक एक पार्ट कॅल्क्युलेट करणार आहे पहा. ओके, सुरुवातीला ह्या पेरिमीटर सुरुवातीला आपल्याला रेडियस ऑफ द गिवन सर्कल म्हणजे मला रेडियस ॲज वेल ॲज अँगल ॲट सेंटर मला रिकॅल्क्युलेट करायचं आहे पहा. ओके, त्या सेक्टरनं तयार केलेला अँगल जो काय आपला होईल सबटेंडेड अँगल किंवा सबटेंडिंग अन अँगल ऑफ जो काय रेफर केलेला आपण थिटा रॅडियन तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करण्यासाठी कंडिशन काय काय दिलेलं आहे आपल्याला पेरिमीटर ऑफ द सेक्टर ऑफ द सर्कल इज नोन की दिलेलं आहे एस प्लस 2 टाइम्स आर इज इक्वल व्हॅल्यू किती दिलेलं आपल्याला 20 दिलेलं आहे पहा. इज इक्वल टू 20 युनिट दिलेलं आहे पहा. 20 युनिट दिलेलं आहे पहा. ओके, अँड टोटल एरिया ऑफ द सर्कल इज ऑल्सो गिवन काय दिलं आहे 25 पाय स्क्वेअर युनिट आपल्याला पहा. ओके, डायग्राममध्ये सगळा पार्ट मी मेन्शन केलेला आहे. तोच आता इथे मी लिखाणामध्ये रेफर करणार आहे पहा. लिटरेचरमध्ये मी रेफर करणार आहे. ओके, लेट पहिलं स्टेटमेंट सेम आहे कुठलंही एक्झाम्पल असू दे. ओ बी दी सेंटर. ओ बी दी सेंटर. ओ बी दी सेंटर अँड आर बी दी रेडियस ऑफ द सर्कल. ऑफ द सर्कल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. ओके, ऑफ द सर्कल. ओके, द पॉइंट मी 2 पॉइंट्स रेफर केलेले आहेत कॅपिटल ए अँड कॅपिटल बी. बी दी एनी पॉइंट. बी दी एनी पॉइंट. बी दी एनी पॉइंट लाईज. एनी पॉइंट पीटी. पीटी मीन्स पीटी डॉट म्हणजे काय असेल पॉईंटचा शॉर्ट फॉर्म आपला व्हील. ओके, बी दी एनी पॉइंट लाईज. लाईज म्हणजे काय असणार च्यावर असणे. लाईज ऑन दी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आपल्याला पहा. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ओके, देअरफोर आता मला सांगा कॅपिटल ए आणि कॅपिटल बी हे काय असणारे 2 पॉईंट्स आहेत. ओके, तो पॉईंट आणि ओरिजिन तो पॉईंट आणि सेंटर ऑफ द गिवन सर्कल जॉईन करणारी लेंथ म्हणजे काय अप्लाय होईल रेडियस ऑफ द गिवन सर्कल. देअरफोर काय अप्लाय होईल ओ ए एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथं ओ बी एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार स्मॉल आर डॉटेड पार्ट काय असणार इथं रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला पहा. रेडियस ऑफ द
सर्कल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. ओके, देअरफोर बाय द गिवन कंडिशन काय काय दिलेलं आहे आपल्याला, बाय द गिवन कंडिशन. ओके, आता इथं मला दोन व्हॅल्यूज रिकॅल्क्युलेट करायचे आहेत. एक काय असतं इथं थिटा आणि दुसरं अँगल ॲट सेंटर ऑफ द गिवन सर्कल. ओके, आणि ह्या दोन व्हॅल्यूज रिकॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे इथं, ऑफ एरिया अँड काय दिलेलं आपल्याला, ऑफ एरिया अँड काय दिलेलं आपल्याला, पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर. पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर दिलेलं पहा. ओके, बाय द गिवन कंडिशन काय देणार इथं, काय येणार पहा कंडिशन. पहिली कंडिशन, एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सर्कल, एरिया ऑफ द सर्कल काय असणार, एरिया ऑफ द सर्कल एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार, बेसिक रिझल्ट एरिया ऑफ द सर्कल काय दिलेलं आहे 25 पाय स्क्वेअर, काय दिलेलं आपल्याला युनिट, स्क्वेअर युनिट दिलेलं आहे पहा. ओके, देअरफोर मी रेफर करणार इथं, देअरफोर मला इथं रेफर करायचं आता विद्यार्थी मित्रांनो. इथं एरिया ऑफ द सर्कल काय असणार, बेसिक रिझल्ट मी कलर पेनचा वापर करतोय पहा. एरिया ऑफ द सर्कलचा रिझल्ट काय असणार इथं, पाय आर स्क्वेअर. ओके, पाय आर स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू राईट साईडला काय असणार विद्यार्थी मित्रांनो, राईट साईडला 25 पाय मध्ये आपल्याला पहा 25 पाय. लेफ्ट साईड राईट साईड इक्वल टर्म्स गेट कॅन्सल. मल्टिपल डिव्हिजन मध्ये असेल तर इक्वल टर्म्स गेट कॅन्सल, किंवा मल्टिपल पाय उजव्या जागा आपल्याला होईल डिव्हिजन मध्ये पाय येणार आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके, डावीकडे काय शिल्लक राहिलेला आहे, आर स्क्वेअर शिल्लक राहिलेला आहे एक्झॅक्टली इक्वल टू 25 मध्ये आपल्याला पहा. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, मला आर स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे आहे का आर ची व्हॅल्यू पाहिजे आहे. डेफिनेटली मला आर ची व्हॅल्यू पाहिजे आहे. आर मीन्स काय असतं, द रेडियस ऑफ द गिवन सर्कल. ओके, देअरफोर मी रेफर करणार इथं मग, देअरफोर टेकिंग काय असतं इथं, स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स मी रेफर करणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, देअरफोर काय असतं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड्स वी गेट, म्हणजेच काय झालं पहा, आर इज इक्वल टू दोन व्हॅल्यू झाल्या प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 25 कम्प्लीट स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आपल्याला पहा. ह्याचा आता आर स्क्वेअर इज इक्वल टू 25, देअरफोर आर इज इक्वल प्लस और मायनस 5 मध्ये अप्लाय होईल. ओके, बट आता मला सांगा आर म्हणजे काय घेतलेलं आपण, रेडियस ऑफ द गिवन सर्कल आहे. ओके, आर इज द रेडियस ऑफ द सर्कल रेफर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, देअरफोर आता रेडियस ऑफ द सर्कल आहे, देअरफोर कंडिशन काय अप्लाय होईल मग, आर इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू काय अप्लाय होईल -5. आर इज नॉट इक्वल -5 म्हणजे मी निगेटिव्ह काय केलेलं विद्यार्थी मित्रांनो इथं अवॉइड केलेलं पहा. का अवॉइड केलं विद्यार्थी मित्रांनो इथं आपण, कारण की कुठलीही लेंथ असू दे, डिस्टन्स असू दे किंवा अँगल असू दे, अँगल असू दे, कशामध्ये मोजता येत नाही आपल्याला, निगेटिव्ह मध्ये अप्लाय करता येत नाही. ह्याचा अर्थ ई बिलॉंग्स टू कॅपिटल आर आपल्याला पहा. म्हणजेच राईट साईडला जी काही टर्म रेफर केलेली आपण आर इज नॉट इक्वल -5. आता आर इज नॉट इक्वल -5 ह्याचा अर्थ काय आपल्याला पहा इथं, देअरफोर आर इज इक्वल व्हॅल्यू 5 युनिट मध्ये आपल्याला पहा 5 युनिट. कळालं का पहा. ओके, म्हणजे मी एक पार्ट रेडियस ऑफ द गिवन सर्कल इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड. ओके, आता रेडियस मिळाला, आता राहतो कुठला अँगल, फक्त अँगल कॅल्क्युलेट करायचा राहतो पहा. ओके, देअरफोर काय लिहिणार आता पहा इथं, पेरिमीटर ऑफ द गिवन सेक्टर, पेरिमीटर ऑफ ए गिवन सर्कल किती दिलेलं आपल्याला, एक्झॅक्टली इक्वल टू 20 युनिट दिलेलं पहा, 20 युनिट अप्लाय होईल. ओके, देअरफोर मी बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करणार इथं, पेरिमीटर ऑफ ए गिवन सर्कल. मी साईडला छोटीशी डायग्राम काढतोय पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, इथं ऍक्च्युअल तुम्हाला ह्या टाईपमध्ये डायग्राम आहे, एनलार्ज केलेली आहे डायग्राम, फक्त मी इथं एनलार्ज केलेले आहे. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट ओ आहे, हा पॉईंट ए आहे आणि वरचा पॉईंट कॅपिटल बी मध्ये आपल्याला पहा. ओके, ओ ए म्हणजे काय असणार, रेडियस ऑफ द गिवन सर्कल. ओ बी म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ द गिवन सर्कल आपल्याला पहा. ओके, त्याचबरोबर हा जो एस दिलेला आहे, एस मीन्स काय आपल्याला लेंथ ऑफ द आर, कॅपिटल एस मध्ये रेफर होईल पहा. ओके, तर आपल्याला इथं रिझल्ट वापरायचं विद्यार्थी मित्रांनो. इथं अँगल ॲट सेंटर हा जो थिटा घेतलेला आहे हा रॅडियन फॉर्म मध्ये मला रिकॅल्क्युलेट करायचा आहे पहा. डायग्राम कळाली का व्यवस्थित. वरती जो पार्ट होता तो फक्त खाली मी एनलार्ज केलेला आहे पहा. काय केलेला आपण,
एनलार्ज केलेला आहे पहा. ओके, देअरफॉर व्हॉट इज द रिझल्ट ऑफ एरिया ऑफ द सेक्टर, काय असणार व्हॅल्यू इथं एस प्लस 2 टाइम्स आर एक्झॅक्टली इक्वल टू 2 टाइम्स आर एक्झॅक्टली इक्वल टू काय ना व्हॅल्यू इथं एक्झॅक्टली इक्वल टू एस प्लस 2 टाइम्स आर एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं एक्स प्लस 2 टाइम्स आर प्लस आर व्हॅल्यू 2 टाइम्स आर इज किती दिलेली इथं 20 दिलेलं आहे पहा. 20 डिग्रीज मध्ये रेफर केलेलं आहे. ओके, मला आता एस कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर काय ना पहा व्हॅल्यू इथं एस प्लस 2 मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर, व्हॅल्यू किती असणार इथं 5 एक्झॅक्टली इक्वल टू फायनल आन्सर काय नाही इथं 20 रिमेन्स सेम. ओके, देअरफॉर एस प्लस 2 टाइम्स 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 10 इज इक्वल टू 20. Therefore, capital S is equal to 20 plus minus answer minus plus minus answer minus किती ना व्हॅल्यू इथं S मला कॅल्क्युलेट करायचं आहे 20 मायनस ऑफ व्हॅल्यू 10 मध्ये आपल्याला पहा. देअरफॉर मी रेफर करणार कॅपिटल S इज इक्वल टू 20 मायनस ऑफ 10 व्हॅल्यू 20 युनिट मध्ये आपल्याला पहा. 20 युनिट म्हणजे मला काय मिळालं इथं लेंथ ऑफ द आर्क लेंथ ऑफ द आर्क मिळाला पहा. S इज इक्वल टू 20 युनिट. ओके, आणि एस म्हणजे काय रेफर केलेलं आपण देअरफॉर द पॉइंट एस इज द काय असतं इथं लेंथ ऑफ काय असतं इथं लेंथ ऑफ द आर्क आपल्याला पहा. लेंथ ऑफ द आर्क आपल्याला पहा. ओके, एस इज द पॉइंट एस नाही फक्त काय लिहू शकतो इथं देन द एस इज द लेंथ ऑफ द आर्क आपल्याला पहा. ओके, देअरफॉर आता मला सांगा लेंथ ऑफ द आर्क एस इज ऑल्सो नोन काय आपल्याला होईल इथं 10 युनिट्स. एस वरून मला कॅल्क्युलेट काय करावं लागेल इथं अँगल ॲट सेंटर ऑफ द गिव्हन सर्कल कळलं का पहा. ओके, ऑफ ए गिव्हन रिक्वायर्ड सर्कल मी रेफर करणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, the S is the length of the arc apply will. Therefore, the length of the from the figures. Okay, length of the arc आपल्याला पहा. लेंथ ऑफ द आर्क काय असणार इथं AB लेंथ ऑफ द आर्क AB एक्झॅक्टली इनसाइड कॅपिटल S इज काय असणार फॉर्म्युला R इंटू थिटा रॅडियन मध्ये आपल्याला पहा. ओके, लेंथ ऑफ द आर्क आपण प्रिव्हियस सेक्शन मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, याला मी इक्वेशन नंबर 1 रेफर करतोय पहा. ओके, बाय 1 लेंथ ऑफ द आर्क AB किती दिलेला आपल्याला 10 युनिट्स आलेल्या पहा. 10 युनिट्स आलेल्या पहा. एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं राईट साईडला काय असणार आहे पहा 10 युनिट्स इज इक्वल टू. ओके, आरची व्हॅल्यू किती आहे प्रिव्हियस सेक्शन मध्ये मी कॅल्क्युलेट केलेली ती व्हॅल्यू आर मी प्रिव्हियस सेक्शन मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे किती आलेली व्हॅल्यू 5 इंटू थिटा रॅडियन. ओके, देअरफॉर फक्त मी साईड चेंज करतोय पहा 5 थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू 10 युनिट्स आपल्याला पहा 10 युनिट्स अप्लाय होईल. ओके, देअरफॉर थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू किती दिलेलं आपल्याला 20 किती असतं इथं 5 बरोबर आहे व्हॅल्यू 5 इंटू थिटा रॅडियन फॉर्म मध्ये अप्लाय होईल पहा. ओके, थिटा रॅडियन मध्ये. ओके, फक्त साईड चेंज करून गेलं 5 टाइम्स थिटा रॅडियन इज इक्वल टू 10 युनिट्स अप्लाय होईल म्हणजे थिटा रॅडियन इज इक्वल टू 10 मल्टिपल मध्ये उजवीकडे काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म 10 डिवाइडेड बाय 5 म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो इथं थिटा रॅडियन एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू 5 2s आर व्हॅल्यू 10 म्हणजे मला ज्या दोन अननोन व्हॅल्यूज होत्या त्या दोन्ही व्हॅल्यूज मी इझिली काय केले विद्यार्थी मित्रांनो इथं रिकॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत पहा. समजलं व्यवस्थित. ओके, काय काय केलेलं आहे पहा तिथं आपण आता कन्सिडर इन ए काय असतं इथं consider in a circle O be the center, R be the radius of the given circle आपल्याला पहा radius of the given circle. Okay, the point A and B be the any point lies on the given circumference of the circle apply होणार आहे म्हणजे OA is equal OB is equal value R radius of the given
सर्कल अप्लाय होईल. ओके, बाय द गिवन कंडिशन एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू काय दिलेलं आहे 25 पाय स्क्वेअर युनिट दिलेलं आहे. पहा, ओके, गिवन कंडिशनचा मी वापर करणार आहे. इथं एरिया ऑफ द सर्कलचा रिझल्ट काय असणार आहे पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय 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 गेट कॅन्सल आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 टेकिंग स्क्वेअर ऑन कारण की आपल्याला फक्त आर ची व्हॅल्यू पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो मला आर स्क्वेअर ची व्हॅल्यू नको आहे. पहा, ओके, त्यामुळे मला काय करावं लागेल टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स वी गेट काय ना व्हॅल्यू आर इज इक्वल टू आर स्क्वेअर ह्याचा आरच्या दोन व्हॅल्यूज येणार आहेत. पहिली व्हॅल्यू +5 दुसरी व्हॅल्यू -5. ओके, बट आर इज दी काय दिलेलं आहे रेडियस ऑफ द गिवन सर्कल आहे. देअरफॉर आर इज नॉट इक्वल टू -5 कारण कुठलंही डिस्टन्स असू दे लेंथ असू दे आपल्याला निगेटिव्ह मध्ये रेफर करता येत नाही, करायचं नाहीये. पहा, ओके, देअरफॉर मी रेफर केलं इथं मग आर इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 5 युनिट्स मध्ये आपल्याला 5 युनिट्स मध्ये अप्लाय होईल. ओके, देअरफॉर अजून एक कंडिशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ह्याचा अर्थ जर मला बेसिक फॉर्म्युला जर मला वापरायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन क्वांटिटीज आहेत आर आणि थिटा रेडियन. आर मीन्स रेडियस ऑफ द गिवन सर्कल ते आताच मी इथे कॅल्क्युलेट केलेले पहा. ओके, आणि थिटा मीन्स काय अप्लाय होईल अँगल ॲट सेंटर करस्पॉन्डिंग सेक्टर्स ऑफ ए गिवन सर्कल. कळलं का? पहा, ओके, रेडियस ऑफ द गिवन सर्कल अप्लाय होईल त्यामुळे तो निगेटिव्ह मध्ये मोजायचा नाहीये. म्हणजे काय अप्लाय होईल इथं आर इज 5 युनिट्स अप्लाय होईल. ओके, बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. द पेरिमीटर ऑफ द गिवन सर्कल इज इक्वल टू 20 युनिट्स. ओके, आणि पेरिमीटरचा रिझल्ट काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिलेलं रिझल्ट S + 2 टाइम्स R. दोन रेडियस आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथं काय दिसतं आपल्याला दोन रेडियस आहेत RA + R आणि पुढे काय असतं इथं S आपल्याला. पहा, म्हणजे कंडिशन काय झाली इथं OA + OB प्लस काय असतं तिथं AB आपल्याला. OA दिलेला आहे आणि OA काय दिलेलं आहे R युनिट आहे. ओके, OB काय असतं R युनिट आहे प्लस AB S आपण प्रिव्हियस सेक्शन मध्ये रिकॅल्क्युलेट केलेलं आहे. पहा, ओके, S म्हणजे प्रिव्हियस सेक्शन मध्ये मी रिकॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे आता 1 बाय 1 म्हणजे मला अँगल ॲट सेंटर लेंथ ऑफ द पेरिमीटर ऑफ द सेक्टर वरून मला काय मिळेल इथं लेंथ ऑफ द गिवन सेक्टर आपल्याला. पहा, लेंथ ऑफ द गिवन सेक्टर विचारू देत अगर न विचारू देत मी दोन्ही व्हॅल्यूज रिकॅल्क्युलेट केला. पहा, ओके, द S इज द लेंथ ऑफ द काय असतं इथं लेंथ ऑफ द आर्क अप्लाय होईल. फ्रॉम द फिगर लेंथ ऑफ द आर्क AB इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला असणार इथं R × थिटा रेडियन म्हणजे 10 युनिट्स इज इक्वल टू 5 × थिटा रेडियन. ओके, साईड चेंज करून घ्या. 5 थिटा रेडियन इज इक्वल टू 10 युनिट्स अप्लाय होईल. पहा, 10 युनिट्स अप्लाय होईल म्हणजेच काय झालं पहा थिटा रेडियन इज इक्वल टू 5 मल्टिपल मध्ये उजवीकडे काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म 10 डिवाइडेड बाय 5 म्हणजेच काय झालं थिटा रेडियन इज इक्वल काय झालं 2 रेडियन. कंपल्सरी डोक्यावर C हा मेन्शन करावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, याचा अर्थ मी ते मला जरी काढायला सांगितलेलं नसेल तरी सुद्धा मी 3 व्हॅल्यूज काढल्या. पहा, पहिली व्हॅल्यू आर रेडियस ऑफ द गिवन सर्कल कॅल्क्युलेट केली. ओके, सेकंड व्हॅल्यू अँगल ॲट सेंटर सबटेंडेड अँगल ॲट सेंटर ऑफ द गिवन सर्कल आपण कॅल्क्युलेट केलं. पहा, थिटा रेडियन इज इक्वल टू 2 रेडियन फॉर्म मध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित? ओके, आता 1 बाय 1 एक पार्ट मी कॅल्क्युलेट करणार आहे. रेडियस मिळते थिटा मिळते मला. देअरफॉर रेफर काय करणार पाहिजे देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क आपल्याला पहा लेंथ ऑफ द आर्क अप्लाय होईल. इन सब ब्रॅकेट व्हॅल्यू AB कशाने दर्शवतो आपण कॅपिटल S इज इक्वल टू R × थिटा रेडियन. रेडियस ऑफ द सर्कल किती आहे 5 मल्टिपल थिटाची व्हॅल्यू किती आलेली इथं 2 रेडियन फॉर्म मध्ये आपल्याला. पहा, म्हणजेच काय झालं इथं मग देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क आपल्याला लेंथ ऑफ द आर्क आपल्याला. पहा, लेंथ ऑफ द आर्क AB. ओके, इन सब ब्रॅकेट कॅपिटल S इज इक्वल टू 5 2 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 10. 5 2 जार व्हॅल्यू 10 कशामध्ये नाही तर रेडियन फॉर्म मध्ये 10 मध्ये येणार आहे. पहा, 5 2 जार व्हॅल्यू 10 मध्ये रेफर होईल. पहा, 5 2 जार व्हॅल्यू 10 कशामध्ये नाही तर रेडियन फॉर्म मध्ये आपल्याला. पहा, रेडियन फॉर्म मध्ये आपल्याला. पहा, समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा, ओके, म्हणजे S इज इक्वल किती आला इथं S इज इक्वल 10 युनिट्स आपल्याला. पहा, 10 रेडियन युनिट्स आपल्याला. पहा, 10 रेडियन युनिट्स आपल्याला. पहा, समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा, 10 युनिट्स आपल्याला S ची व्हॅल्यू मिळाली मला. ओके, आता मला सांगा आता दुसरी व्हॅल्यू कुठली काढायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर विचारलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. देअरफॉर मी रेफर करणार इथं देअरफॉर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. देअरफॉर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग
एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर कुठला सेक्टर इथं AOB कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. एक्झॅक्टली रिझल्ट काय असणार इथं 1/2 r² इंटू थिटा रेडियन. एक्झॅक्टली इक्वल टू 1/2 रिमेन सेम नो चेंज. रिअल कॉन्स्टंट आहे. आर ची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं 5 युनिट्स आलेला आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मल्टिपल विथ किती असणार 2 रेडियन. अँगल ॲट सेंटर किती दिलेलं आहे 2 रेडियन फॉर्म मध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके देअरफॉर न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल फॅक्टर गेट कॅन्सल. ओके शिल्लक काय राहिलं मग देअरफॉर एरिया ऑफ द सेक्टर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर AOB एक्झॅक्टली किती आलेलं इथं 25 5 चा स्क्वेअर 25 डिवाइडेड बाय 1. कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर ती संख्या रिपीट होणार आहे. म्हणजेच काय झालं 25 स्क्वेअर युनिट. चुकून सुद्धा काय रेफर करायचं नाही इथं पाय रेफर करायचा नाहीये. पहा समजलं व्यवस्थित. म्हणजे मी सेकंड पार्ट मी कंप्लीट केला. कुठला पार्ट कंप्लीट केला आपण इथं एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर मी कॅल्क्युलेट केलं. पहा ओके प्रिव्हियस पार्ट मध्ये आपण लेंथ ऑफ द आर्क S इज इक्वल टू रेफर काय केलेलं S इज इक्वल टू 10 युनिट्स आपल्याला पहा 10 युनिट्स आपल्याला पहा शेवटचा पॉईंट आहे. पहा ओके अशा प्रकारे काय केलं आपण इथं जर पेरिमीटर ऑफ द सर्कल जर प्रोव्हाइड केलेला असेल तर त्याच्यावरून मी काय करू शकतो इथं लेंथ ऑफ द आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पहा समजलं व्यवस्थित. ओके सेम या टाइप मध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके सोडवायचे आहेत आणि त्याचं सोल्युशन नेहमीप्रमाणे आपल्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. पहा ओके धन्यवाद.